मित्रांनो, तो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिवस 24 आहे। त्या 24व्या दिवशी मी इथं आदिबद्रीमध्ये एक गव्हर्नमेंटचंच होतं हॉटेल, त्यात डोर मटेरियल थांबलं होतं, तुम्हाला दाखवतो। हे असे 9 बेड होते आणि टॉयलेट बाथरूम पण चांगलं एक नंबर होतं, नवीनच बनलेलं आहे। तर ह्यात फक्त आम्ही दोघंच जण होतो, एक राजस्थानचा होता आणि मी होतो। लय स्वस्त पडलं आम्हाला। तर चला बाय बाय, भेटूया थोड्या वेळानंतर। आंघोळ बिंघोळ करतो। हर हर महादेव दोस्तों, हम कर रहे हैं बारामती से 12 ज्योतिर्लिंग यात्रा। तो ये भाई हमारा राजस्थान से है। तो कल हमको रूम नहीं मिल रही थी, बहुत महंगी थी। तो ये भाई भी को रूम चाहिए थी, ये भी सिंगल था। तो इसने पहले ही ढूंढ के रखा था, पर इसको डबल बंदा चाहिए था दूसरा। तो हम दोनों मिल गए, इसलिए हमको बहुत सस्ते में रूम मिल गई। तो भाई क्या कहना चाहोगे? मैं ये पैशन प्रो पे ऑल इंडिया टूर यात्रा कर रहा हूँ। तो हाँ, मैं तो यही कहना चाहता हूँ, हर बंदे को यात्रा करनी चाहिए। देश विदेश में जो पैलेस है, विजिट है, उनको करना चाहिए, क्योंकि ये हम एक्सप्लोर करेंगे तब हमें पता चलेगा अपना इंडिया कितना क्या उस हिसाब से इसका नेचर अच्छा नेचुरल है, अच्छा इन्वायरमेंटल है, रिवर्स एंड अदर माउंटेन व्यू, हिमालय के व्यू आदि हम सबको देखने के लिए मिलते हैं। और इनसे हमें एक नई फ्रेश एनर्जी मिलती है। उस एनर्जी से हम अपने दिमाग और ताज़ा हो जाते हैं। उसमें क्या है, बंदे को हर साल में 2-3 ट्रिप करने चाहिए। उस ट्रिप से उसका मेंटली फ्रेश रहता है और उसको काम करने में नई ऊर्जा मिलती है। और सभी को मैं यही कहना चाहता हूँ, ये भाई हमें कल मिले थे, बहुत ही अच्छे हैं। इन्होंने 12 ज्योतिर्लिंग की यात्रा कर रहे हैं। और भी ये कल बद्रीनाथ से वापस इधर जा रहे थे कैंचीधाम, तो ये मेरे को रास्ते में मिले थे। हमने यहीं आदि बद्री में GMVM के गेस्ट हाउस में इधर हम स्टे किया है और हम आराम से रुके। यहाँ पे अच्छा रूम था, अच्छी सुविधा, पूरा एकदम सब बढ़िया था। हर 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 महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, तो फायनली आता जवळपास 60 किलोमीटर आलोय आजच्या दिवसात आणि पेट्रोल टाकलंय। आता पेट्रोल टाकायचं थांबलो होतो, पेट्रोल टाकलंय, आता निघायचे। चला जाऊया। मित्रांनो, असला जबराट व्ह्यू येतोय ना, नादखोळा व्ह्यू आहे। हा हा हा, बोचा हुळहुळा झाला। एक नंबर व्ह्यू आहे। चला वा 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 वा, चला जाऊया आता। कटाळा आला आज, किती किलोमीटर चालवले? जवळपास 80 किलोमीटर चालवले। पण इथं डोंगराचे रोड आहेत, 4 तास चालवले, 80 किलोमीटर आलोय। चला महादेव। मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे आज 24वा। तर ही एक गाडी आहे इथं, आता ऍक्सिडेंट म्हणजे घसरून पडले। इथं पाठीमागं पुलाचं काम झालंय, म्हणजे त्यासाठी ती खोदलेलं आहे। त्यामुळे तिथनं एक बाई तो पडलाय, तो लाजतोय, ते म्हणतोय मला नको व्हिडिओत घेऊ। मग त्याला दाखवतो ही तुम्हाला सेफ्टी गिअर का जरूर गरजेचे ते दाखवतो आता मी तुम्हाला। न्यूटन मध्ये येत होता, फुल स्पीडने असेल बहुतेक। इथलं स्पीड जास्त म्हणजे मॅक्स स्पीड म्हणजे 50चं स्पीड आहे। तर भाऊचा हाताला सोलाटलंय। कोणचा हात? वाला हात देखाव। हे बघा, सगळा हात सोलाटलाय, गुडघ्याला पण लागला असणार आहे। खोपडी बिपडी फुटली, हेल्मेट मुळे वाचला। हेल्मेट बघा, हेल्मेट सगळं घासलंय। तर असं ऍक्सिडेंट होत्यात, त्यासाठी जरी डाळ असला तरी न्यूटन मध्ये कधी यायचं नाही, कारण भाऊ आला जोरात, पडला, गाडीची खोपडी पण फुटली। लगा नाही ना आपको? तर मित्रांनो, हे भाऊ काय म्हणतोय बघा, बोलो। मैं भी ये लेने वाला हूँ। पहाड़ों में ये लेना जरूरी है ना, तो हर मोड़ पे जो भी आदमी चलेगा उसको खतरा है। हर मोड़ पे, हर चंद सेकंड पे खतरा है। तर मित्रांनो, सेफ्टी पहनना जरूरी है। कारण हे सेफ्टी गिअर का दिलेले असतात, लागतं मेन इथंच। त्या भाऊला इथं गुडघ्याला आणि कोपरालाच लागलंय डाव्या हाताच्या, त्यामुळे सेफ्टी पहनना जरूरी है। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा। तुमचा भाऊ एकदम सेफ गाडी चालवतोय, काय अडचण नाही, निवांत। काय 1 तास लेट झालं तरी चालतंय, 1 दिवस एक्स्ट्रा लागला तरी चालतंय, पण काही गडबड करत नाही। तर चला बाय बाय। मित्रांनो, एवढा सुंदर असा व्ह्यू आहे ना इथं, पाहू शकताय तुम्ही। नादखोळा झाडं अशी उभीच्या उभी इतकी भारी दिसतात ना,
कॅमेरा तेवढी भारी दिसतात का नाही काय माहिती, एकदम भारी एक नंबर दिसते. व्ह्यू आहे मित्रांनो जबरे. चला आता फक्त 50 किलोमीटर राहिले कैचीधाम, 2 वाजायच्या अगोदर पोचल जीवन बिवून. तर चला निघतोय आता. एक नंबर व्ह्यू आहे. पण गाडीची चेन वाजती, मी 2दा मेकॅनिकलला दाखवलं पण ते चेन तर व्यवस्थित आहे पण अशी तड 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 असा आवाज येतोय. ऑइल बिलचं 2 वेळा केलंय तरी असा आवाज आले का तर वाटतंय मला वेगळा चेनीचा. तर आता पुढचं गाव आहे तिथं दाखवतो मी. चला जेवण करतोय जेवण. मित्रांनो मी इथं थांबलो होतो जरा बसायला, पण असं थांबणं रिस्की आहे. वरती बघा ते कसलं ते प्राणी ती वरती चाललाय, त्यामुळं हळणासारखंच आहे, दिसतंय का तुम्हाला? हां ते चाललाय त्याच्या ह्याच्यामुळं दगडी पडतात खाली. तर म्हणलं कशाने खाली दगडी पडतात. महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस 24 आहे. तर 24व्या दिवशी आपण कैचीधामकडे निघालोय. पोचतच आलोय, 20 किलोमीटर राहिले. तर तुम्हाला वरनं दगडी का पडतात म्हणून पाहिलं तर वरती मी बसलो होतो एका ठिकाणी. तर वरती तसला आपला हायना टाईपच 2 प्राणी होते, ते इकडून तिकडं पळत होते, त्यामुळं बारके बारके दगडी खाली पळत होते. तर चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तर फायनली आपण कैचीधामच्या जवळ आलोय. 20 किलोमीटर राहिले फक्त. आता 20 किलोमीटर गेलं की कैचीधाम होय ना नैनितालला जायचं. नैनिताल होय ना आपलं भीमतालच्या अलीकडे मुक्काम करायचं. एका जणांनी सांगितली लोकेशन मला, तिथं कमीत भेटेल म्हणून. तर चला जाऊया. तुम्हाला लोकेशन बघा. नदी वाहते, नदीला पाणी फार कमी झालंय. मित्रांनो कैचीधामला आलोय. लय गर्दी, एका साईडने पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय लांबपर्यंत. माणसं पण लय आहेत. आज शनिवार आहे बहुतेक असं मला वाटतंय, मला तारीख पण लक्षात नाही. तर चला जाऊया. लय गर्दी, लांबपर्यंत लाईन आहे. गर्दी बघा किती. पाहू शकता ही एंट्री श्री कैचीधाम परमपूज्य बाबा नेमकरोली महाराज की जय. मित्रांनो हे मंदिर आहे आणि इथनं नदी वाहते. नदीची डायरेक्शन इकडून इकडे आहे. आभाळ आल्यागत झालंय, पाऊस येईल असं वाटतंय. नैनितालला जायचंय मला. चला आता मोबाईलला अलाउड नाहीये, बघ जाऊया. दर्शन करून आलोय नेमकरोली बाबांचं. तर असे चणे प्रसादामध्ये हरभरे मसालावाले. गेटच्या आत मोबाईल वापरण्यास परवानगी नाही म्हणून तिथं काही नाही काढतात. फोटो काढायचा, फोटो काढतो. एंट्री आहे आणि इकडं इथनं पाय धुवून आत जायचं मंदिरात. आणि त्या कमानीपासून आत फोन नेण्यास मनाई आहे. नदी आहे. चला जाऊया बाहेर. हर हर महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 24. आता 24व्या दिवशी आलेलो आहे आपण नेमकरोली बाबा कैचीधाम येथे आलेलो आहे. तर इथं नेमकरोली बाबा यांचं मंदिर आहे. याचं दर्शन घेतलेलं आहे. आता खूप भारी वाटतं, आत गेल्यावर प्रसन्न वाटतं. आणि आता सध्या खूप प्रसिद्ध ठिकाण आहे आणि शनिवार असल्यामुळे इथं गर्दी पण आहेत. भरपूर सारे लोक आलेले आहेत दर्शन करायला. आत मेन म्हणजे कॅमेरा अलाउड नाही आहे कसलाच, तर तिथं काय मोबाईल वगैरे काढता येत नाही. तर खूप भारी वाटलं या मंदिरात येऊन. आणि इथं विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि भरपूर सारे विदेशी मोठे मोठे सेलिब्रिटी पण आलेले आहेत. म्हणजे ॲपलचे फाउंडर वगैरे, अजून फेसबुकचे सगळे येऊन गेलेले आहेत इथं. कारण त्यांना इथं आल्यावर खूप शांती वाटली मनाला म्हणून आलेले होते. आणि खरंच खूप इथं आल्यावर शांत वाटतं. आणि हे नेमकरोली बाबा हे हनुमानांचे अवतार आहे असं म्हणतात, त्यामुळं तर खूप भारी. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो पाहू शकता असा टॉपने व्ह्यू येतो मंदिराचा. खूप सुंदर असं मंदिर आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि ट्रॅफिक जाम होतं आहे ह्याच्यामुळं. ह्या मंदिरामुळे इकडं ट्रॅफिक जाम व्हायला लागलं आहे, कारण इथं पाहू शकता खाली गाड्यांची लाईन लागली. चला लय डेंजर जाम लागला आहे.
इथनं जर जायचं इतके जामच जाम आहे. लय डेंजर जाम लागलाय, काय सांगतात येत नाही. तर मित्रांनो कैचित आमचं दर्शन करून निघालो आणि लय डेंजर जाम लागला इथं. नैनितालकडे चाललंय, तिथं कैचित आमच्या तिथनंच जाम लागला. एकदा शनिवारची लईच गर्दी होती इथं, लई जण येतात कैचित आमच्या दर्शन घ्यायला. ॲम्ब्युलन्स आली पण त्याला जायला जागा नाही. माझ्या मित्रांनो तर चाललोय आता नैनितालकडं. तर 16 मिनिटासाठी 16 किलोमीटरसाठी 10 किलोमीटरसाठी 47 मिनिटं दाखवते. मग अशी 16 किलोमीटरसाठी 1.5 तास दाखवत होता. तर चला आता ट्रॅफिक बिपिक गेलंय. तर नैनिताल पाहून भीमतालला मुक्कामाला जायचे. तर चला जाऊया. मित्रांनो पाहिजे ना कसं दुःख आहे, फार डेंजर दुःख आहे. त्यामुळं काय नैनितालला काय दिसतंय का नाही काय नाही. इथं जेवढं दुःख आहे म्हणल्यावर तिथं काय दिसतंय का नाही काय माहित नाही. नैनितालला आलोय तर पाहू शकता तळ आहे मोठं पाण्याचं. आणि पण हे धुक्यामुळं काय कळणार तळ आहे का नाही. इथं बोटिंग वगैरे करू शकतोय आपण. इथं बोट बीट लागल्यात पाठीमागं पाहू शकताय तुम्ही. पण आता काय मजा नाही करायला, कारण सगळं दुःख आहे. काही व्ह्यू नाही काय नाही. तर चला आपण दर्शन घेऊ मंदिरात निघूया. इथं पाहू शकता इथनं बोटिंग करू कळतात लोक. आता इथनं काही व्ह्यू ये नाही पण लई जबराटी व्ह्यू आहे ह्याचा. जर दुःख नसतं तर एक नंबर व्ह्यू दिसला असता. बाई कितना एक जन का, हॅलो कितना एक हा 320 आणि 420 म्हणता. तिकडं माणसं बोटिंग करतात तरी पण दुःख असलं तरी बेसिकली इथं जसा रोड आहे तसं पलीकडचा पण व्ह्यू येतो इथनं, पण काय दिसत नाही. आता ताई मी लई जवळ पाण्याचे आलोय म्हणून पाणी ताई दिसतंय. लांब तर काय दिसतंय का, ते काय तिकडं 2 बोटी चालल्यात. बाई कितना बोला पैसा, एक नाव का और अकेला शेयरिंग में जाएगा तो ओके चलो. मित्रांनो तर फार भुरभुर होते अख्खी असत प्रेम होतो. तर पाहू शकता का हालत झाली सगळी. आणि इकडं नैनिताल लेक, लोक बोटिंगचा आनंद घेतात. मित्रांनो गाडी लावली इथं, आता जातो दर्शन करून येतोय जरा. मित्रांनो तर नैनितालला पोचलोय पण इथं लय दुःख आहे. तर चला जाऊन पाहूया कसं आहे नैनिताल. अदुगत आलोय मी. नैना मातेचं मंदिर आहे, मार्केट आहे मोठं. चला फायनल नैनितालला पोचलोय. हे मार्केट आहे पाहू शकता. इकडे कपडे भेटतात आणि पुढं मंदिर आहे नैना देवीचं, तिथं जायचं आहे आपल्याला. इथं मार्केट चांगलं फेमस आहे. इथं चांगले कपडे भेटतात थंडीचे वगैरे. इथं मागच्या वेळेस मला एकदम एक हे जॅकेट पसंत आलतं पण त्यावेळेस बजेट नव्हतं माझं. आता पण नाही आहे त्यामुळे मी काही त्या फंद्यात पडणारच नाही आहे. इकडं आत गेलं नाही इथनं रोड आत. इकडं लेडीजचं आहे सगळं. इकडं बी अशी मोठं मार्केट आहे कपड्याचं, पण इथं रेट एकच आहे, फिक्स रेट आहे. त्याच्यावरनं कमी रेट नसतोय. म्हणजे जे रेट सांगाल तेच रेट, त्याच्यावरनं कमी नाही. फार पाय तर 50 रुपये कमी काय, त्याला जास्त नाही. आणि हे मंदिर आहे श्री नैना देवी मंदिर. आज जाऊन दर्शन घ्यायचं. आणि तिकडं मोठं लेक आहे पण ते सगळं आज दुःख आलंय त्याच्यावर. चला जाऊया. मंदिरात कॅमेरा अलाउड नाही. बजरंगबलीची मूर्ती इथं. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील आज दिवस आहे 24 होता. 24व्या दिवशी आपण आलोय नैनिताल. नैनिताल हे उत्तराखंडमधील एक पर्यटन स्थळ आहे. खूप लोक येतात तिथं फिरायसाठी. इथं बेसिकली इथं एक मोठं तळ आहे, लेक आहे आणि त्यात बोटिंग वगैरे करू शकतो. आणि ह्याच्या पाठीमागच नैना देवीचं मंदिर आहे, नैना देवी मंदिर. तर तिथं पण लोक येतात दर्शन करायला. आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे, खूप भारी वाटतं तिथं आल्यावर. पण आज काय झालंय माहिती का, आज सगळं पूर्ण फॉग झालंय, म्हणजे अख्खं दुःख आहे. त्यामुळे काही व्ह्यू आहे नाही. तर मी तुम्हाला दाखवतो ऑनलाईन जे व्हिडिओ अवेलेबल आहे त्यातला एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला त्या लेकचा व्ह्यू दाखवतो. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो फायनली नैना देवी मंदिर, नैना माता मंदिराचं दर्शन करून आलेलं आहे. तिथनं लेकचा व्ह्यू एक नंबर येतो, पण आज दुःख असल्यामुळं काही व्ह्यू आहे नाही. त्यामुळं आता काही थांबत नाही, इथं निघतो इथनं. चला.
जाऊया, कारण भीमतालला जायचंय मला, तिकडं मुक्कामाला तिकडं जाणार आहे मी आज. चला बाय बाय मित्रांनो. तर हा इथला मॉल रोड आहे, इथं 6 नंतर बंद होतं, फक्त टुरिस्टसाठी राहत आहे, चालत जा फिरणाऱ्यांसाठी 6 ते 8 बंद राहतं, त्यासाठी निघतोय लवकर. चला पाहू शकताय विविध टुरिस्ट आहेत. लेडीज एंड जेंटलमैन, कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.